नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया कथेला. राधा आणि समीरचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती. सुरुवातीचे दिवस खूप सुंदर गेले होते. छोटस घर, कमी पगार, पण खूप प्रेम. समीर ऑफिस मधून घरी आला की राधा दारात उभी असायची. तो थकलेला असला तरी तिचं हसू पाहिलं की त्याचा दिवस छान व्हायचा. दोघे रात्री छतावर बसून भविष्याचे स्वप्न पाहायचे. एक छोटस स्वतःचं घर, मुलाचं शिक्षण, आई वडिलांची सेवा आणि एकमेकांसोबत शांत आयुष्य. पण काळ जसा जसा पुढे गेला तसं आयुष्य बदलत गेलं. जबाबदाऱ्या वाढल्या, खर्च वाढले, वेळ कमी झाला आणि बोलणंही कमी झालं. समीर नोकरीत जास्त व्यस्त झाला. सकाळी लवकर जायचा आणि रात्री उशिरा यायचा. राधा दिवसभर घर, मुलगा, अथर्व आणि सासूबाई यांच्यात गुंतून जायची. तिला वाटायचं समीर आता आधीसारखं राहिलं नाही. तो तिच्याशी हसून बोलत नाही, तिची काळजी घेत नाही. समीरला मात्र वाटायचं तो एवढं सगळं कुटुंबासाठी करतोय, पण राधाला त्याची किंमत नाही. एका छोट्या गैरसमजातून दोघांमध्ये अंतर वाढायला लागलं. एके दिवशी समीर ऑफिस मध्ये मीटिंग मध्ये होता. त्याचा फोन सतत वाजत होता, पण तो उचलू शकत नव्हता. राधाने 10 वेळा फोन केला, कारण अथर्वला ताप आला होता आणि डॉक्टरकडे न्यायचं होतं. समीरने फोन उचलला नाही म्हणून राधा खूप रागवली. तिने स्वतःच्या मुलाला डॉक्टरकडे नेलं. रात्री समीर घरी आला तेव्हा ती त्याच्याशी नीट बोलली नाही. समीरने विचारलं काय झालं, तर ती म्हणाली, तुला घराची काहीच काळजी नाही. समीरला राग आला. तो म्हणाला, मी दिवसभर मजा करत नाही, काम करतोय तुमच्यासाठी. त्या रात्री पहिल्यांदा दोघे वेगवेगळे झोपले. दुसऱ्या दिवशीही अबोला राहिला. हळूहळू हा अबोला रोजचा झाला. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण व्हायला लागली. राधाला वाटायचं समीर बदलला आहे. समीरला वाटायचं राधा त्याला समजून घेत नाही. एक दिवस राधाने समीरच्या शर्टच्या खिशात एका मुलीचं नाव लिहिले. छोटी चिठ्ठी पाहिली. त्यावर फक्त थँक्यू समीर सर एवढंच लिहिलं होतं. पण राधाच्या मनात शंका आली. तिने काही विचारलं नाही, पण तिचं वागणं अजून बदललं. ती शांत राहू लागली. समीर बोलायला गेला तरी ती टाळायची. समीरला काहीच समजत नव्हतं. त्याला वाटलं राधा आता त्याच्यावर प्रेमच करत नाही. काही दिवसांनी समीरचा वाढदिवस होता. आधी राधा त्याचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा करायची, पण यावेळी तिने काहीच तयारी केली नाही. समीरला खूप वाईट वाटलं. ऑफिस मधून घरी येताना त्याने स्वतःसाठी छोटा केक घेतला. घरी आला तर घरात शांतता होती. अथर्व झोपला होता आणि राधा स्वयंपाकघरात बसून रडत होती. समीरने विचारलं काय झालं, पण ती काही बोलली नाही. त्यालाही राग आला. तो म्हणाला, जर एवढाच त्रास आहे तर स्पष्ट बोल ना. रोज असं शांत राहून काय मिळते तुला? राधा अचानक ओरडली, कारण आता मी तुझ्यासाठी महत्वाची राहिली नाही. तुझ्या आयुष्यात कोणीतरी दुसरं चालू. समीर थक्क झाला. त्याने विचारलं, तुला असं का वाटतंय? तेव्हा राधाने ती चिठ्ठी दाखवली. काही क्षण समीर शांत राहिला आणि नंतर हलकस हसला. तो म्हणाला, राधा, ती आमच्या ऑफिसमध्ये नवीन जॉईन झालेली मुलगी आहे. तिचं काम मी पूर्ण करायला मदत केली म्हणून तिने चिठ्ठी दिली होती. एवढ्यावरून तू इतका मोठा गैरसमज करून घेतलास? राधाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिचा राग अजून कमी झाला नव्हता. ती म्हणाली, मग तू माझ्याशी आधीसारखं का बोलत नाहीस? माझ्याकडे वेळ का नाही तुझ्याकडे? समीर काही क्षण शांत राहिला. त्याने पहिल्यांदा मन मोकळं केलं. तो म्हणाला, मी खूप थकलोय राधा. ऑफिसचा ताण, कर्ज, घराचे खर्च सगळं सांभाळताना मी स्वतःलाच हरवलंय. मला वाटत होतं तू मला समजून घेशील. राधा रडू लागली. ती म्हणाली, आणि मला वाटत होतं तू मला विसरलास. त्या रात्री दोघं खूप वेळ बोलत राहिले. अनेक महिन्यानंतर त्यांनी एकमेकांचं मन ऐकलं. समीरने कबूल केलं की तो कामात इतका अडकला की घराकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. राधानेही कबूल केलं की तिने विचार न करता शंका घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक दिवसांनी राधा पुन्हा दारात उभी राहून समीरला निरोप देत होती. समीरने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, संध्याकाळी लवकर येतो. राधा हसली. काही दिवस सगळं पुन्हा छान चाललं, पण आयुष्यात परीक्षा पुन्हा येतातच. एक दिवस समीरच्या कंपनीत मोठी कपात झाली आणि त्याची नोकरी गेली. तो घरी आला तेव्हा पूर्ण तुटलेला होता. त्याला वाटत होतं राधा घाबरेल, रडेल किंवा त्याला दोष देईल. पण राधाने शांतपणे त्याचा हात धरला आणि म्हणाली, आपण दोघं आहोत ना, पुन्हा सगळं उभं करू. त्या दिवशी समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, संसारात प्रेम फक्त आनंदात नसतं,
तर संकटातही सोबत उभं राहण्यात असतं. पुढचे काही महिने कठीण गेले. पैशाची अडचण होती. खर्च कमी करावे लागले. राधाने घरातून छोटा डब्याचा व्यवसाय सुरू केला. समीर नवीन नोकरी शोधत होता. दोघं मिळून काम करू लागले. रात्री थकलेले असले तरी एकमेकांशी बोलायचे, कारण आता त्यांना समजलं होतं की शांतता गैरसमज वाढवते. एक दिवस समीरला नवीन नोकरी मिळाली. पगार आधीपेक्षा कमी होता, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण यावेळेस त्याने ठरवलं होतं की कितीही काम असलं तरी कुटुंबासाठी वेळ काढायचाच. काही महिन्यांनी त्याच्या लग्नाचा वाढदिवस आला. समीरने राधासाठी छोटीशी साडी आणली. राधा म्हणाली, एवढ्या पैशाची गरज नव्हती. समीर हसला आणि म्हणाला, काही गोष्टी पैशापेक्षा मोठ्या असतात. त्या रात्री दोघं पुन्हा छतावर बसले होते, जिथे एकेकाळी त्यांनी स्वप्न पाहिली होती. समीर म्हणाला, माहितीये राधा, आपल्या संसाराला कुणाची नजर लागली नव्हती. आपणच बोलणं बंद केलं होतं. राधा हसली आणि म्हणाली, हो, गैरसमज शब्दामुळे कमी आणि शांततेमुळे जास्त वाढतात. अथर्व वर आला आणि दोघांच्या मध्ये बसला. समीरने त्याला मिठी मारली. राधा त्या दोघांकडे पाहून हसत होती. तिच्या मनात एकच विचार होता, संसार परिपूर्ण नसतो, पण एकमेकांना समजून घेतलं तर तो सुंदर नक्की होतो. काही दिवसांनी राधाची मैत्रीण पूजा घरी आली. तिने विचारलं, तुमचं नातं इतकं पुन्हा छान कसं झालं? राधा हसली आणि म्हणाली, आम्ही भांडण थांबवली नाहीत, फक्त बोलणं थांबवायचं बंद केलं. पूजाला तिचं उत्तर खूप आवडलं. त्या रात्री समीर घरी आला तेव्हा राधाने त्याचा आवडता चहा केला होता. समीरने कप घेतला आणि म्हणाला, आधीसारखा स्वाद आहे. राधा म्हणाली, कारण आता चहात राग नाही. दोघं हसू लागले. काळ पुढे जात होता, पण त्या गैरसमजाने त्यांना एक गोष्ट शिकवली होती. विश्वास हा संसाराचा श्वास असतो. तो तुटला की नातं जगत जगत असलं तरी आतून मरायला लागतं. म्हणून त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी एकमेकांपासून काही लपवायचं नाही. एक दिवस समीर ऑफिसमधून उशिरा आला. राधाला थोडी काळजी वाटली, पण यावेळी तिने मनात शंका न आणता त्याला फोन केला. समीरने लगेच फोन उचलला आणि म्हणाला, ट्रॅफिक मध्ये अडकलोय. राधा शांत झाली. तिला जाणवलं की विश्वास असला की मन शांत राहतं. समीर घरी आला तेव्हा राधा दारात उभी होती. तो हसून म्हणाला, आता तरी शंका येत नाही ना? राधा म्हणाली, नाही, कारण आता आपण एकमेकांना ऐकतो. समीरने तिचा हात हातात घेतला आणि दोघं घरात गेले. छोटस घर पुन्हा आनंदाने भरलं होतं. संसारात भांडण होतात, गैरसमज होतात, पण प्रेम टिकतं. ते समजून घेण्यातून. आणि राधा समीरच्या आयुष्यात ती समजूत पुन्हा आली होती. काही महिने शांततेत गेले होते. राधा आणि समीरचं आयुष्य आता पुन्हा सुरळीत चालू झालं होतं. घरात हसू होतं, बोलणं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांवरचा विश्वास परत आला होता. पण संसार म्हणजे फक्त आनंद नसतो. प्रत्येक वळणावर नवी परीक्षा उभी असते. एक दिवस समीर ऑफिसमधून खूप आनंदात घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी मोठं हसू होतं. राधाने विचारलं, काय झालं? तर तो म्हणाला, कंपनीत माझी बढती झाली. राधा खूप खुश झाली. अथर्वनेही बाबांना मिठी मारली. त्या रात्री छोटासा गोडधोड कार्यक्रम झाला. पण त्या आनंदासोबत एक बातमीही होती. समीरला दुसऱ्या शहरात 6 महिन्यासाठी जावं लागणार होतं. ते ऐकताच राधाच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं. तिला पुन्हा भीती वाटू लागली. आधीच्या गैरसमजामुळे नातं तुटायच्या वाटेवर आलं होतं आणि आता पुन्हा अंतर वाढणार होतं. समीरने तिची भीती ओळखली. तो म्हणाला, यावेळी काहीही झालं तरी आपण दूर जाणार नाही. रोज बोलू, सगळं शेअर करू. राधाने फक्त मान हलवली, पण तिच्या मनात भीती होतीच. काही दिवसांनी समीर दुसऱ्या शहरात गेला. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक होतं. व्हिडिओ कॉल, मेसेज, बोलणं सगळं सुरू होतं. पण हळूहळू समीर पुन्हा कामात अडकू लागला. रात्री उशिरा कॉल व्हायचे. कधी कधी तो थकल्यामुळे नीट बोलू शकत नव्हता. राधा पुन्हा एकटी पडल्यासारखी वाटू लागली. एका रात्री तिने कॉल केला, पण समीरने उचलला नाही. 2 तासांनी त्याचा मेसेज आला, मीटिंग मध्ये होतो. पण राधाच्या मनात पुन्हा जुन्या शंका जाग्या झाल्या. तिने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला, पण मन ऐकत नव्हतं. दुसऱ्या दिवशी समीरने कॉल केला तर राधा शांत होती. समीरने विचारलं, काय झालं? तर ती म्हणाली, काही नाही. समीरला लगेच समजलं की ती पुन्हा काहीतरी मनात आहे. तो म्हणाला, राधा, आपण पुन्हा तीच चूक करतोय. काही वाटत असेल तर स्पष्ट बोल. राधा रडायला लागली. ती म्हणाली, मला भीती वाटते समीर. पुन्हा आपण दूर जाऊ की काय? समीर काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला,
अंतर शहरामध्ये असतं, मनामध्ये नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. त्या शब्दांनी राधाचं मन थोडं शांत झालं. काही दिवसांनी समीरला ताप आला. तो एकटाच रूम मध्ये होता. त्याने राधाला काही सांगितले नाही, कारण तिला काळजी वाटेल असं त्याला वाटलं. पण व्हिडिओ कॉलमध्ये त्याचा चेहरा पाहून राधाला समजलं. तिने विचारलं तर तो टाळू लागला. शेवटी तिला राग आला. ती म्हणाली, आपण ठरवलं होतं ना काही लपवायचं नाही, मग आजारपण का लपवलं? समीर शांत झाला. त्याला जाणवलं की तो पुन्हा जुन्या सवयी करत होता. त्या रात्री राधा फोनवरच त्याची काळजी घेत बसली. वेळेवर औषध घेतलंस का, जेवलास का, झोपलास का, हे सतत विचारत होती. समीर हसत होता. त्याला जाणवलं की संसारात प्रेम मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, अशा छोट्या काळजीत असतं. 6 महिने संपले आणि समीर परत घरी आला. दार उघडताच अथर्व धावत जाऊन त्याच्या मिठीत पडला. राधा दारात उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर हसू होतं. समीर तिच्या जवळ आला आणि हलक्या आवाजात म्हणाला, यावेळी आपण जिंकलो. राधा म्हणाली, कारण यावेळी आपण शांत राहिलो नाही. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात एक वेगळीच जवळीक आली. भांडण अजूनही व्हायची, राग यायचा, मतभेद व्हायचे, पण आता दोघंही लगेच बोलून घ्यायचे. एक दिवस अथर्व शाळेतून आला आणि म्हणाला, आमच्या शिक्षकांनी विचारलं घर म्हणजे काय? मी सांगितलं, जिथे आई बाबा भांडतात पण तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्याला घर म्हणतात. हे ऐकून राधा आणि समीर दोघेही हसू लागले. समीरने राधाकडे पाहिले आणि म्हणाला, खरंच संसार परिपूर्ण नसतो, पण प्रेम खरं असेल तर प्रत्येक गैरसमजावर मात करता येते. त्या रात्री पुन्हा तिघ छतावर बसले होते. थंड वारा वाहत होता. राधाने समीरच्या खांद्यावर डोकं ठेवलं. समीरने तिचा हात हातात घेतला. दोघांच्या चेहऱ्यावर शांत समाधान होतं, कारण आता त्यांना माहित होतं की संसार टिकतो तो प्रेमाने नाही तर